आज किलोच्या भावात यश अपयश विकले जातं. किलोच्या भावात यशवाले यश, अपयशवाले अपयश. यश 100 रुपये किलो, अपयश 200 रुपये किलो, असे विकणारे तुम्हाला माणसं मार्केटमध्ये खूप भेटतील. हाय भोवती. कारण त्यांना असं वाटतं की अपयशी माणसं रोज यशाच्या साठी पडणारी माणसं या जगात भरपूर आहे आणि यशाच्या शिक्षणासाठी कुठपर्यंत जातात, भरपूर जागे जातात. पण तुम्हाला सांगू, यश कोणाला नको. अपंग असो, लंगडा असो, लुला असो, भैरा असो, काणा असो, मला वाटतं कुठलाही व्यक्ती असो त्याला यश पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. पण यशस्वी माणूस तो सांगतो का? एक उद्योगपती असो, करोडपती, तो तुम्हाला कला दाखवणार का? तो पहिला आपला पोट भरेल तर तुम्हाला सांगणार ना. तो कुठेही कितीही मोठा माणूस असला, यशस्वी माणूस असेल, ते कधी आपली टेक्निक शिकवत नसतो. मी शिंपी आहे, माझं उदाहरण घ्या ना. तर मी कशाला कोणाला शिकवणार? आणि माझ्याकडे एवढा वेळ कुठे तुम्हाला शिकवायला? तुम्ही माझ्याकडे काम करा, शिका, तर तुम्हाला काय भेटेल. पण अशी शिकवणारे माणसं तुम्हाला कधी भेटणार नाही. तर यशवाले आणि अपयशवाले ह्यांनी एक आपलं दुकान म्हणून घेतलेलं आहे. पण दुकान तुम्हाला उघडायचे असेल, घ्यायचे असेल, तर 100% सांगतो मित्रांनो, तुम्ही अपयशची दुकान खरेदी करा. तुमचा त्यात सर्वात फायदा असणार. कारण अपयश पासून तुम्ही शिक्षण करू शकता. यशस्वी माणूस तुम्हाला कधी शिकवणार नाही. जोपर्यंत तुम्हाला ठोकर लागत नाही, तुम्ही तोपर्यंत काही शिकू नाही शकत. तर जीवनाच्या अशाच गाड्या असतात माहिती. यश कोणाला नको. साधा फुल विकणाऱ्याला यश पाहिजे. शमशानात ते किरडी विकणाऱ्या त्यांना बी यश पाहिजे की आज माझ्याकडे माणूस का नाही आला रे बाबा, आज कोण मेलं का नाही. शमशानातले लाकडवाले बी ते बघतात की यार आज कोण माणूस का मेला नाही. तो बी आपल्या यशाच्या लाकडासाठी विकण्यासाठी माणूस बसलेला. तर यशाची भाषा भरपूर आहे. किती सांगू, कुठल्या प्रकारे सांगू. अहो, एक लंगड्या माणसाला बी असं वाटतं की मी यशस्वी व्हावं. एक भिकाऱ्याला बी असं वाटतं की मी यशस्वी व्हावं. एक डॉक्टरला बी असं वाटतं की मी यशस्वी व्हावं. मोठी शाळा बी असली ना, त्याला असं वाटतं मी यशस्वी व्हावं. काय म्हणावं साहेब. एक प्रधानमंत्री, त्याला असं वाटतं की मी बी एक यशस्वी माणूस बनावं. तर प्रत्येक माणसाला यशाची भूक लागलेली, पण अपयशाची भूक कोणाला नाही लागली. कारण अपयश कोणी खरंच नाही. पण तुम्हाला सांगू, 100% अपयश तुम्ही खरेदी करा, तुम्हाला यशाची भूक लागणार. यशस्वी माणसाकडे तुम्ही काही भेटणार नाही, पण अपयशी माणसाकडे तुम्हाला पूर्ण ज्ञान भेटणार आणि 100% भेटणार. कुठं ठोकर लागते, कुठं नाही लागते, आणि त्याचा अभ्यास तुम्हाला भेटणार. म्हणून सांगतो, अपयश विकत घ्या, यश तुम्हाला काही कामाचं नाहीये. लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्हाला काय माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी आवडल्या तर लाईक, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाकी काय नाही. जय महाराष्ट्र.